फडणवीस बोलत होते। विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे। आपण बोलूयात पुढच्या बातमीकडे। हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाच्या स्थगितीसाठी सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय। सुप्रीम कोर्टाचे याचिकाकर्त्यांना काही सवाल आहेत। दरम्यान तुम्ही हायकोर्टात का गेला नाहीत असा सवाल यावेळी सुप्रीम कोर्टाने केलाय। तर आम्ही तुमची बाजू इथे का ऐकायची असंही कोर्टाने म्हटलंय। इथे दररोज हजारो केसेस येतात। सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाला मॉनिटर करावं असं तुम्हाला का वाटतं असाही सवाल कोर्टाने विचारलाय। दरम्यान या गॅझेटला स्थगिती देण्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अपील करण्यात आली होती। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल, नेमके काय सवाल कोर्टाने केलेत, काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत? मोहिनी, खरं मराठा समाजाला हा खूप मोठा दिलासा आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे। कारण हैदराबाद गॅझेट जे 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारनं काढलेलं होतं त्याला स्थगिती देण्यात यावी अशी याचिका ओबीसी संघटनांच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली होती आणि त्यावरती आज न्यायमूर्ती सूर्यकांता यांच्यासमोर सुनावणी पार पडल्याचं बघायला मिळालं। कोर्टानं खरं तर मोहिनी सुरुवातीपासूनच नकाराची भूमिका घेतली होती। कोर्टाचं म्हणणं होतं की तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये काय गेलेलं नाही, तुमचं जे म्हणणं आहे ते तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये सांगायला पाहिजे, पण तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये थेट आलेला आहात। सुप्रीम कोर्टामध्ये फक्त आम्हाला एवढेच केसेस ऐकायचा वेळ आहे का असाही सवाल न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांचे वकील इंदिरा जयसिंग यांना उपस्थित केल्याचं बघायला मिळालं। कोर्टानं स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही सविस्तर याचिका दाखल मुंबई उच्च न्यायालयामध्ये करा, तुम्ही तुमचं मत तिथं मांडा असं म्हणत असताना कोर्टानं एक प्रकारे ही याचिका फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे मराठा समाजाला हा खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। अगदी नक्कीच धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।